महत्वाचं आहे की आपला देश लोकशाही देश आहे आणि लोकशाही म्हणजे फक्त निवडणुकांमध्ये मतदान करण्यापुरती लोकशाही नाही, तर ती लोकशाही, राजकीय लोकशाही ही आर्थिक लोकशाही परावर्तित झाली पाहिजे, असं डॉक्टर आंबेडकरांपासून अनेक विचारवंतांनी ज्यांनी घटना तयार केली त्या सर्वांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या गाभ्यातला मागण्यांमधला गाभा जो आहे तो आपलं राहणीमान टिकावं, अधिक वाढावं यासाठीच्या त्या सगळ्या मागण्या आहेत. त्यामुळे क्षेत्रनिहाय मागण्या जरी वेगळ्या असल्या तरी त्या सगळ्यांचा जर लसावी काढला, त्या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे, त्या सगळ्यांमध्ये सर्वसाधारण काय आहे असं जर बघितलं तर ते भौतिक राहणीमानाशी संदर्भित असे संबंधित अशा त्या मागण्या आहेत. मग त्या वेतनाच्या असतील, किमान वेतनाच्या असतील, विविध प्रकारच्या सुविधा देण्याच्या असतील, अशा सगळ्या मागण्या या भौतिक याच्याशी निगडीत आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या क्षेत्रनिहाय ज्या मागण्या आहेत, आपण ग्रामीण भागात काम करत असू, शहरी भागात काम करत असू, गावात काम करत असू, शहरात वस्त्यांमध्ये काम करत असू, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एका व्यापक राजकीय पटलाचा भाग असतात. आणि तो राजकीय पटल ज्याला आपण राजकीय अर्थव्यवस्था म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला पॉलिटिकल इकॉनॉमी असं म्हणतात. त्यामुळे आपल्या मागण्या त्या त्या क्षेत्राशी जरी संबंधित असतील तरी ते क्षेत्र एका मोठ्या व्यापक पटाचा भाग असतो. आणि हा फक्त देशापुरता पट राहिलेला नाहीये मित्रांनो. गेल्या 40-45 वर्षाच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये भारताच्या देशाची अर्थव्यवस्था अशी सुटी राहिलेली नाही. आंतरराष्ट्रीय पटावरती, जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटावरती ज्या ज्या काही घटना घडतात, ज्याचा आपण अनुभव घेत आहेत आणि ज्याच्यावरती मी येईन 2 मिनिटांमध्ये, त्या सगळ्याचे परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि म्हणून आपल्या आयुष्यावर, आपल्या राहणीमानावर होत असतात. म्हणून मी आपल्यापर्यंत फक्त 2च मुद्दे पोहोचवणार आहे. एक म्हणजे आपल्या मागण्या या आपल्या क्षेत्रापुरत्या जरी मर्यादित असल्या तरी सातत्याने शासन यालाच आपण जबाबदारी धरलं पाहिजे, अकाउंटेबल धरलं पाहिजे. त्याचं कारण मी थोडक्यात तुम्हाला सांगेन. माझा दुसरा मुद्दा आहे तो आजच्या काळात सतत वेगाने बदलणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा, आणि त्या परिस्थितीमध्ये देखील पुन्हा एकदा शासनाला आपण का जबाबदारी धरलं पाहिजे याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती करून देतो. तर मी माझ्या पहिल्या मुद्द्याकडे येतो की शासन हे अर्थव्यवस्थेमध्ये किती एकमेव द्वितीय काम करत असतं. जसं मी म्हणालो एक राजकीय पटल आहे, तर राजकीय आपल्या देशाची राजकीय अर्थव्यवस्था हे जर एक वर्तुळ असं तुम्ही कल्पना केली तर त्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी शासन संस्था असते. मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, ते केंद्र एकमेव असतं. कितीही मोठा कॉर्पोरेट झाला, कितीही मोठी कंपनी झाली तरी ते केंद्राची जागा घेऊ शकत नाही. आणि म्हणून मगाशी मी ज्या वेळेला म्हणालो की आपल्या देशात लोकशाही आहे, नरेंद्र मोदी असू देत, निर्मला सीतारामन असू देत किंवा कोणी असू देत, या व्यक्ती कोणी मोठ्या आहेत म्हणून ते निर्णय घेत नाहीत. आपण जनतेने त्यांना निवडून दिलंय म्हणून त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार मिळतो, हे आपण लक्षात ठेवूया. त्यामुळे अधिकार जो आहे तो आपण दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला काय हवं त्याची मागणी करण्याचा अधिकार देखील आपल्याला आहे. शासनाचा एकमेव द्वितीय रोल हा का वेगळा असतो त्याची परत 2 कारणं मी तुम्हाला देतो. एक आहे शासनाचा कायदा करण्याचा अधिकार. शासन हे आधुनिक अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्थेमध्ये एक अशी एजन्सी आहे की फक्त तिला आणि तिलाच कायदे करण्याचा अधिकार. मग ती दिल्लीतली संसद असू दे किंवा मुंबईतलं विधान भवन असू दे. आणि हे कायदे आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनावरती परिणाम करत असतात. किमान वेतनाचा कायदा असू दे, स्त्रिया किंवा पुरुषांना समान वेतनाचा कायदा असू दे, किंवा विविध प्रकारच्या कामगारांना
विविध सुविधा देण्याचा कायदा असू दे. आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्यानंतर कामगार संघटित क्षेत्रातला कामगार होता, त्याच्यानंतर कंत्राटीकरण आलं आणि आता तर गिग वर्कर्सचं युग आहे, ज्याच्यामध्ये कंत्राट देखील प्रत्येक वर्कर बरोबर वेगवेगळं केलं जातं आणि ते देखील तुम्ही 2 तास या आमच्या हॉटेलमध्ये नोकरी करा, तुम्ही 4 तास या आणि आमची उबर चालवा, तुम्ही 2 तास या आणि अजून कुठलं तरी काम करा, अशा पद्धतीचं गिग इकॉनॉमी आज तयार झालेली आहे. या सगळ्याला परवानग्या कोण देतं? पुन्हा पुन्हा आपण शासनाकडे येतो. त्यामुळे कुठलीही घटना आपल्या संबंधात घडलेली याला कुठेतरी कायद्याची चौकट असते. कॉम्रेड विवेकने आता उल्लेख केला कामगार संहितांचा. हा अधिकार कोणाला दिला? कोणी दिला? केंद्र शासनाला. तो परत राजकीय अधिकार आहे. दुसरा भाग आहे कर्जबाजारीपणाचा. मला माहिती आहे इथे बसलेल्या अनेकांनी विविध प्रकारची कर्ज गेल्या 10 वर्षामध्ये घेतलेली असतील. पाणी आहे माहिती. गृहकर्जच नाही तर छोट्या मोठ्या वाहनांसाठीचं कर्ज असू देत, आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठीचं कर्ज असू दे, कोणीतरी आजारी पडला म्हणून घेतलेलं कर्ज असू दे. आज देशामध्ये कर्जाचा महापूर आलेला आहे मित्रांनो. एक 10-15 वर्षापूर्वी गरीब आणि निम्न मध्यम वर्गांना बँका आणि विविध प्रकारच्या संस्था हे दरवाजात देखील उभे करत नव्हते. कर्ज देण्यासाठी दरवाजात देखील उभं करत नव्हते. आणि आज तुम्हाला अनुभव असेल कर्ज देणाऱ्या अनेक संस्था आज दरवाजामध्ये कर्ज देऊ पाहत आहेत. तुमच्या उत्पन्नातील खूप मोठा भाग हा कर्जाची परतफेड आणि EMI मध्ये जात आहे. हे तुम्हाला स्वतःला माहिती आहे. तुम्ही त्याच्यातून जात आहात. हा बदल कसा काय घडला? हा परत बदल जो आहे तो राजकीय बदल आहे. हा कायद्यातला बदल आहे. तुम्हाला माहिती आहे की गेल्या 10-15 वर्षामध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काय बदल झाले. एकेकाळी शिक्षण आणि आरोग्य हे शासनाच्या कल्याणकारी शासनाचा एक अविभाज्य भाग होता. आपल्या देशातच नाही तर गेल्या 400 वर्षात युरोप पासूनचा जर इतिहास बघितला तर कल्याणकारी राज्याचं व्यवच्छेदक लक्षण सगळ्यात महत्वाचं काम कुठलं असेल तर ते शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवणं हे होतं. या सगळ्या क्षेत्रामध्ये आज खासगी क्षेत्राला अवकाश प्राप्त करून देण्यासाठी शासनाने अंग काढून घेतलेलं आहे. आणि तुम्ही गेल्या 10 वर्षात तुमच्या कुटुंबाचं बजेट जर बघितलं मित्रांनो, तुम्हाला लक्षात येईल की खूप मोठा खर्च हा तुमच्या मुलांच्या शिक्षणावरती जातोय. शाळा असू दे, कॉलेज असू दे, ट्युशन्स असू दे, किंवा दुसऱ्या बाजूला सरकारी इस्पितळ तुम्हाला पाहिजे त्या सेवा देत नसल्यामुळे तुम्हाला खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी सेवांकडे जात आहे. त्यामुळे आपण ज्यावेळी आपल्या उत्पन्न वाढीच्या मागण्या करतो मित्रांनो, त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहिजे आपली उत्पन्न कमी पडतायत कारण आपले खर्च वाढलेले. आणि हे खर्च का वाढले तर शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रातील खर्च वाढले. आपला कर्जबाजारीपणा वाढलाय. त्यामुळे उत्पन्न असं एकतर्फी न बघता आपले खर्च देखील वाढले म्हणून उत्पन्न कमी पडतायत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याची मुळं इथे राजकीय अर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलांमध्ये आहे. हा सर्वात शासनाचा सगळ्यात मोठा रोल आहे जो दुसरा कोणी करू शकत नाही. कायदे बनवणं, अर्थव्यवस्थेतल्या विविध गोष्टी ज्या घडतात त्याला कायदेशीर मान्यता देणं हा एकमेव अधिकार शासनाचा आहे. म्हणून शासनाची मुंडी धरली पाहिजे, शासनाची कॉलर धरली पाहिजे, शासनाला जबाबदारी धरलं पाहिजे. शासनाचा दुसरी जी स्ट्रेंथ आहे, शासनाचं दुसरं जे सामर्थ्य आहे ते त्याच्या पैशामध्ये आहे. दुसरी कुठल्याही जो आपण अडाणी आणि अंबानीची नावं घेतो मित्रांनो, त्याच्यावरती टीका केलीच पाहिजे. पण आपल्याला कल्पना आहे का केंद्र शासनाचा एका वर्षाचा अर्थसंकल्प किती असतो ते? आता फेब्रुवारीमध्ये आपल्या अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्याचा आकार 50 लाख कोटी रुपये होता. 50 लाख कोटी रुपये. मी शिक्षक होतो, इथे जर ब्लॅकबोर्ड असता तर त्याच्यावरती 50 वरती जर शून्य काढत गेलो असतो तर कदाचित इथून तिथपर्यंत शून्य काढावी लागली असती मित्रांनो.
एवढा मोठा आकडा आहे तो. 50 लाख कोटी. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 10 लाख कोटीचा आहे. कल्पना करा, केंद्र सरकार 50 लाख कोटी रुपये दर 365 दिवसांमध्ये खर्च करतं. महाराष्ट्र राज्य 10 लाख कोटी रुपये 365 दिवसांमध्ये खर्च करतं. आणि तसेच अनेक राज्य म्हणजे केंद्र आणि सगळी राज्य मिळून 100 लाख कोटी रुपये दरवर्षी खर्च होतात. मुद्दा असा आहे, हा पैसा जातो कुठे? हा पैसा जातो कुठे? सरकार तुम्हाला सगळं सांगतं, केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे, की आमच्याकडे पैसे नाहीत. पैसे नाहीत ही एक सबब आहे. पैसे उभे केले जात नाहीत. इथे असलेले श्रीमंत, इथे असलेले कॉर्पोरेट, इथे असलेलं वित्तीय क्षेत्र याच्यावर अनेक प्रकारचे कर आकारणी केली जाऊ शकते, जी भारतामध्ये केली जाऊ शकत नाही. आणि हे मी सांगत नाही, आकडेवारी सांगते. कर आकारले तर श्रीमंत लोक आपल्या देशात उद्योग स्थापन करणार नाहीत, म्हणून आम्ही त्यांच्यावर कर लावत नाही, ही दरवेळी सांगितलेली सबब आहे. परंतु श्रीमंत राष्ट्र जर बघितली, अमेरिका, युरोप, जपान मधली, आणि तिथे सरकार जे कर लावतं आणि कर गोळा करतं, त्याचा आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेचं जर गुणोत्तर काढलं, इंग्लिशमध्ये त्याला टॅक्स टू जीडीपी रेशो म्हणतात. म्हणजे एखाद्या देशाचं जीडीपी ठोकळ उत्पादन किती आहे आणि त्याच्या प्रमाणात तो देश किती कर संकलन करतो, याचं जे गुणोत्तर आहे, याचा जो रेशो आहे, त्याला टॅक्स टू जीडीपी रेशो म्हणतात. श्रीमंत राष्ट्र ज्याला OECD असं म्हणतात. OECD हे सगळं गुगल वरती अवेलेबल आहे. श्रीमंत राष्ट्रांचा टॅक्स टू जीडीपी रेशो 35% आहे. 35%. म्हणजे तिथलं ठोकळ उत्पादन जर 100 असेल तर 35 रुपये विविध प्रकारच्या करांनी गोळा केले जातात. आणि आपल्या देशातला टॅक्स टू जीडीपी रेशो हा फक्त 17 का 18 रुपये आहे. 17 का 18% आहे. मित्रांनो, सरकारकडे पैसे नाहीत हे आपल्याला सांगितलेली सबब आहे, आणि त्याची मुळं परत राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये आहेत. इथे विविध कॉर्पोरेट्सना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. इथे विविध कॉर्पोरेट्सना त्यांच्या आयकरात सवलती दिल्या जातात. बँकांनी लाखो कोटी रुपये राईट ऑफ केलेले. 16 लाख कोटी रुपये आपल्या भारतातल्या बँकांनी राईट ऑफ केले. म्हणजे जी थकीत कर्ज होती ती त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मधून काढून टाकली. आणि बँका तोट्यात जाऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने 3 लाख रुपयाचं भाग भांडवल सार्वजनिक बँकांमध्ये घेतलं. हे फक्त आकडे लक्षात ठेवा. कदाचित मी जे काय बोलतोय ते कदाचित तुम्हाला क्लिष्ट वाटेल, पण मित्रांनो, राजकीय अर्थव्यवस्था समजून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण आपल्या मागण्यांची सगळी मुळं त्या गाभ्यामध्ये आहेत, त्या गड्ड्यामध्ये आहेत. म्हणून त्याचा अभ्यास केला पाहिजे. नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अभ्यास केला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. तरच आपल्या मागण्यांना टोक येऊ शकतं, आणि तरच आपण ज्या मागण्या करणार आहोत शासनाकडे त्याला जाबदाई धरू शकतो. त्यामुळे राजकीय अर्थव्यवस्था तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात असाल तिथे फक्त शिंग अडकवू नका. तुम्हाला जी काय माहिती आहे ती फक्त क्षेत्रापुरती ठेवू नका. हे मुद्दामून मी कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे. तुमचं जे क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता, त्या क्षेत्राचा एक मोठा राजकीय अर्थव्यवस्था पट आहे. त्या पटाचा अभ्यास करा, त्या पटाची किमान माहिती घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठे आपल्याला हात घालायचा आहे. हस्तक्षेपाच्या जागा आपण शोधल्या पाहिजेत. तरच आपण जी काय एनर्जी घालवतो, जे काय मानवी तास खर्च करतो, ते कदाचित कारणी लागण्याचा संभव तरी तयार होईल. हा माझा पहिला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, जो लक्षात ठेवा की शासन 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 आपल्या सगळ्यांच्या गाभ्यामध्ये शासन आहे. 2 कारणांसाठी. कारण शासनाला कायदे करण्याचा अधिकार आहे, जो दुसऱ्या कुठल्याही एजन्सीला, ज्या कुठल्याही देशातल्या कुठल्याही एजन्सीला तो अधिकार नसतो, कधीच नसतो. आणि कायदे हे आपल्या दैनंदिन आयुष्याचं सगळं स्वरूप बदलू शकतात. आणि दुसरा, शासनाकडे असणारे वित्तीय स्त्रोत, शासनाकडे असणारे पैशाचे स्त्रोत,
100 लाख कोटी रुपये घरात, किंवा तुम्ही आता जर स्मार्टफोन असेल त्याच्यावरती आकडा टाका, तुमचे डोळे विस्फारतील. किती शून्य तुम्हाला टाकावी लागतील 50 आणि 100 वरती. एवढा पैसा देशात दर वर्षी 365 दिवसात खर्च होतो. त्याच्यातला आपला वाटा किती आहे हा प्रत्येक कामगार कष्टकऱ्यांनी विचारला पाहिजे. मी आता माझ्या दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. बातम्या आणि टीव्हीवरती तुम्ही वाचतच असाल, पाहत असाल, खूप काही घडतंय जगामध्ये, खूप काही घडतंय. म्हणजे इराणचं युद्ध तर एकदम आपल्या अंगावर आलं, आपल्या छातीवर बसलं. एक धडाकन तमाचा मारलाय आपल्याला, कारण ते आपल्या दैनंदिन आयुष्याला येऊन त्याची आग, त्याचा दाह आपल्या दैनंदिन आयुष्याला एकदम झळकू लागला 28 फेब्रुवारी नंतर अचानक. त्याची कारणं होती अर्थातच सगळ्यांना माहिती आहे. पेट्रोल, डिझेल जे आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहे. आपल्या घरांमध्ये जो अन्न शिजवलं जातं त्याच्यासाठी लागणारं इंधन, LPG असेल, PNG असेल, वगैरे वगैरे, व्हेइकल्सना लागणारे CNG असेल, आणि तिसरं ज्याची चर्चा अजून होत नाहीये, शेतकऱ्यांना लागणारी खतं जी देखील पेट्रोकेमिकल मधून येतात. शेतीचा हंगाम आता चालू झालेला आहे ऑलरेडी. त्या खतांच्या टंचाईमुळे आणि खतांच्या महागाईमुळे, आणि आता ज्या काही बातम्या येत आहेत की यावेळी पावसाची खूप अनिश्चितता असणार आहे, काय होऊ शकतं आपल्या शेती क्षेत्रामध्ये याची कल्पना विविध ठिकाणी चर्चिली जाते. त्यामुळे अतिशय कठीण परिस्थितीमधून कदाचित आपला देश, आपल्या देशाची अर्थव्यवस्था जाऊ शकते पुढच्या काही दिवसांमध्ये. आणि त्याची परत मुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडणाऱ्या घटनांमध्ये. आखाती युद्ध हा फक्त एक अतिशय नाट्यपूर्ण घटना आहे मित्रांनो, पण त्याच्याही आधी बऱ्याच काही गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडत होत्या, आज देखील घडत आहेत. ज्यांनी गेल्या 40 वर्षातले सगळे संदर्भ, जे विविध राष्ट्रांमध्ये जे काही पॉवर इक्वेशन्स असतात, ज्याला मराठीमध्ये भू राजनैतिक संबंध म्हणतात, त्याच्यामध्ये खूप मोठे बदल होऊ घातलेले आहेत. अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहेत, अनेक ठिकाणी ताणतणाव सुरू आहेत. रशिया युक्रेन आपल्याला माहिती आहे, इस्रायल गाझा माहिती आहे, अमेरिका इस्रायलने केलेला इराणवरचा हल्ला माहिती आहे, चीन आणि तैवान मध्ये उद्या काही होऊ शकतं. या सगळ्या ह्याचा परिणाम आपल्यावर आज ना उद्या होणार आहे. मुद्दा फक्त युद्धाचा नाहीये, मुद्दा आहे की आपल्या केंद्र सरकार, आणि लक्षात घ्या इथे आपण फक्त केंद्र सरकार म्हणत आहोत, कारण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये रुपया डॉलरच्या चलनामध्ये, परकीय चलनाच्या गंगाजळीमध्ये, आणि हे सगळे विषय आपल्याशी संबंधित आहेत मित्रांनो, राज्य सरकारचा कुठलाही रोल नसतो, फक्त आणि फक्त केंद्र सरकार असतं. त्यामुळे इंधन पेट्रोलचे भाव वाढणं असू देत किंवा LPGचे भाव वाढणं असू देत, याचा संबंध रुपया घसरण्याशी आहे. याचा संबंध फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढले एवढाच नाहीये. आणि रुपया गडगडला याचा संबंध आपल्या देशातल्या परकीय गंगाजळीशी. परकीय गंगाजळीमध्ये ज्या प्रमाणात देशामध्ये डॉलर येतात, किंवा ज्या प्रमाणात देश डॉलरची कमाई करतो, त्याचे रिझर्व्ह, त्याचं व्यवस्थापन हे रिझर्व्ह बँकेकडे असतं. ही परकीय चलनाची गंगाजळी कमी पडेल अशी भीती वाटल्यामुळे रुपया गडगडत आहे. मुळात प्रश्न असा आहे की परकीय चलनाची गंगाजळी कमी का पडत आहे. त्याच्या कारणामध्ये जर गेलं तर आपल्या असं लक्षात येईल की परकीय चलनाची गंगाजळी किंवा परकीय चलनाचे जे उपयोग आहेत ते विविध प्रकारचे असतात. त्याच्यातला एक उपयोग असतो की इथल्या धनदांड्यांना, इथल्या श्रीमंतांना ते डॉलर घेऊन परदेशामध्ये भाग भांडवल किंवा रिअल इस्टेट विकत घेण्यासाठी ते डॉलर दिले जातात. त्याला लिबरलाइज रेमिटन्स स्कीम असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ही एकच उदाहरण देतो. मुद्दा असा आहे की आपल्या डॉलरच्या गंगाजळीचं व्यवस्थापन देशाने, केंद्र सरकारने अशा प्रकारे करायला पाहिजे होतं की ज्यावेळी अशी एखादी नाट्यपूर्ण घटना आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडेल. मान्य आहे, इस्रायलने, अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला कदाचित आपल्या हातात नव्हता. मुद्दा तोच आहे की नेतृत्वाचं काम हेच असतं की भविष्य काळात काय वाईट घटना होऊ शकते त्याचा अंदाज घेत घेत तयाऱ्या कराव्या लागतात. आपल्याकडे खनिज तेलाचे जे रिझर्व्ह आहेत, काही भूभागामध्ये अंतर्गत
लाखो लिटर तेल अनेक देश साठवतात की उद्या काही प्रॉब्लेम आला तर त्या साठ्यातलं क्रूड ऑइल खनिज तेल घेऊन त्याचं शुद्धीकरण घेऊन पेट्रोल आणि डिझेल करता येईल म्हणून. चीननी, मी परत उदाहरण अशासाठी देतोय की आपल्या देशातला जो खनिज तेलाचा रिझर्व्ह आहे, रिझर्व्ह जे विकत घेऊन साठवलं जातं भूगर्भांतर्गत मोठे मोठे टँक तयार करून, चीन देशाने जे रिझर्व्ह तयार केले गेल्या 10 वर्षामध्ये ते आपले जेवढे रिझर्व्ह आहेत त्याच्या 30 पट जास्त आहे, 30 पट जास्त आहे. याचा अर्थ असा आहे की चीन देखील आपल्यासारखाच मोठ्या प्रमाणावरती खनिज तेल आयात करतो. चीनकडे स्वतःच खनिज तेलाचे खनिज तेलाच्या विहिरी नाहीयेत. चीन देखील मोठ्या प्रमाणावरती आयात करतो, आपल्यासारखाच आयात करतो. भारताची लोकसंख्या देखील 140 कोटी आहे, चीनची लोकसंख्या देखील त्याच तेवढीच आहे. तरी देखील चीनने गेली 10 वर्ष मोठ्या प्रमाणावरती आपल्या डॉलरचा उपयोग करून आपल्या रिझर्व्ह पेक्षा मोठ्या प्रमाणावर 30 पट त्याचे रिझर्व्ह तयार केले. ही जी फोरसाईट आहे, हे जे भविष्याचं आकलन करून त्याच्यासाठी तयारी करण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार कमी पडलेलं आहे. कारण केंद्र सरकारचे प्राधान्यक्रम तुम्हाला माहिती आहेत. तिसरा जो मुद्दा आहे सध्याच्या काळातला तो आहे विविध प्रकारचे व्यापार करार. अमेरिकेचा व्यापार करार चर्चेमध्ये आहे, ब्रिटन बरोबर, युरोपियन युनियन बरोबर, न्यूझीलंड बरोबर असे अनेक व्यापार करार होत आहेत. आणि हे व्यापार करार करताना केंद्र सरकार विविध प्रकारच्या अटी मान्य करत असतं. त्या लिखित करारातील अटीचे एक्झॅक्ट परिणाम काय होणार ते कालांतराने कळत असतात. आम्ही सगळेच विवेक पासून तपन पासून 40-45 वर्ष चळवळीशी संबंधित आहोत. ज्यावेळी गॅट कराराचं चर्चा होत्या, ज्यावेळी जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTOच्या चर्चा होत्या, या सगळ्या कालखंडाचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यावरून तुम्हाला सांगतो की ज्यावेळी एखादी लिखित करार एखादं राष्ट्र केंद्र सरकार सही करतं त्याचे अर्थ सामान्य लोकांवर त्यांच्यावर होणारे परिणाम हे कालांतराने स्पष्ट होत असतात. त्यामुळे आपल्याला माहित नाहीये काय होणार आहे. याच्या सगळ्याच्या पूर्वतयाऱ्या आपल्याला कराव्या लागतील, कारण आंतरराष्ट्रीय परिस्थिती अतिशय वेगाने बदलते. अनेक तज्ञ, अनेक अभ्यासक सारखा इशारा देत आहेत की तुम्हाला भूतकाळात जी आंतरराष्ट्रीय परिस्थिती माहिती होती, अमेरिका चीन संबंध असू दे, जागतिक व्यापार असू दे, बँकिंग आणि शेअर मार्केट असू दे किंवा आंतरराष्ट्रीय खनिज तेलाचा क्षेत्र असू दे, या सगळ्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल होणार आहे. उदाहरणार्थ उद्या असं धरलं आणि आपण सगळी त्याची इच्छा करतोय की अमेरिका, इस्रायल आणि इराण मधलं जे काही आहे ते ताबडतोब थांबावं आणि हॉर्मुझच्या खाडीतून तेलाचा प्रवाह पूर्वीसारखा चालू राहावा, ही सगळ्यांची इच्छा आहे, जगभरातल्या सगळ्यांची इच्छा आहे. त्यांनी किमान वातावरण निवडेल. पण मुद्दा हा आहे मित्रांनो की जरी हॉर्मुझची खाडी खुली झाली आणि इराण अमेरिकेतलं युद्ध जरी थांबलं तरी परिस्थिती पूर्वपदावर येणार नाही. हे 100 99 तज्ञ परत सांगत आहेत. त्यामुळे नवीन येणाऱ्या अनिश्चित कालखंडाची तयारी करणं याच्यासाठी परत आपण केंद्र सरकारला जबाबदारी धरलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या मागण्या तुम्ही लावून धरल्याच पाहिजेत, परंतु तुमच्या मागण्या या एका ब्रॉड देशाच्या, भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेच्या पटावरती आहे तुमचं क्षेत्र. आणि भारतीय देशाची अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या एका ब्रॉड, एका रुंद आंतरराष्ट्रीय पटावरती कार्यरत असते. आणि हे सगळे एकमेकाशी संबंधित आहेत, एकमेकाशी अदृश्य धाग्याने बांधलेले आहेत. म्हणून त्याचा उल्लेख, म्हणून त्याचं सगळं जी अंतर्दृष्टी आहे ती थोड्या वेळात मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद मित्रांनो.